नमस्कार, मी प्रणाली पाटील. स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक ऑफ 204 या यूट्यूब चॅनलवर. हॅलो गाईज, तर चला व्लॉग स्टार्ट करूयात कारण की आजचा दिवस खूप जास्त बिझी असणार आहे. तर बघा, आज एवढे सगळे केक आपल्याला करायचे आहेत. तर फटाफट मी काम स्टार्ट केलं आणि सगळे आधी फिनिशिंग देऊन घेतले आणि मग एक एक करत मी डिझाईन करून घेतली. तर एक होता एंगेजमेंट केक आपला आणि एक होता हा व्हाईट फॉरेस्ट केक 1 kgचा आणि हा होता एंगेजमेंट केक. तर हा केक, हे दोन्ही केक झाल्यानंतर आपल्याला थीम पण करायची होती, पेपर थीम. तर ती मी कंप्लीट करून घेतली आणि मग हा एक 1/2 kg रसमलाई केक केला आणि तो जो क्यूट असा केक दिसतो त्याच्यामध्ये आपण व्हाईट नकली रोजेस यूज केले आहेत आणि जिप्सी यूज केली आहे. तर तो केक बनवला आहे. तर सगळ्यात आता मी हे सगळे केक डिस्पॅच करते आहे. तर सगळ्यात आधी एंगेजमेंट केक आणि व्हाईट फॉरेस्ट केक गेले आणि आता हा 1/2 kgचा केक मला डिलिव्हर करायचा होता. सो हे 2 आपल्याला ड्रीम केक आपल्याला द्यायचे होते बिल्डिंग खाली आणि तो केक एक रसमलाई केक आपल्याला घेऊन जायचं होतं. सो मी निघाली, पण सीन असा झाला, ड्रीम केक दिले आणि तो जो आपला केक हॅम्परवाला होता केक ते घ्यायला पण आलेले. तर मी परत तो स्वामीवाला केक घेऊन वरती गेली आणि मग दोन्ही केक घेऊन खाली आली आणि मग दोन्ही केक स्कूटीला लावले, पण बिल्डिंग खालीच ते केक हॅम्परवाला केक घ्यायला आले. मग त्यांच्याकडे केक दिल्यानंतर परत मार्केटमध्ये गेली, तो केक एक डिलिव्हर केला आणि मग फायनली सगळे केक ऑर्डर्सचे केक कंप्लीट झालेले. हा जो एक केक राहिला आहे तो कोणाचा आहे, कशासाठी आहे ते मला सांगते. तर त्याच्या आधी बघा पॅकिंग चालू होती आमची, कारण की हा केक मी बनवला होता दादासाठी, कारण की दादाचा बड्डे होता आणि तो चाललेला दुबईला. तर त्याच्यासाठी हा केक बनायला, तर असं नीट नाही दिसणार, असा बघून घ्या. तर यस, अशी थोडी थीम केलेली, इंडिया टू दुबई आणि हॅपी जर्नी आणि हॅपी बर्थडेचा टॉपर लावलेला. सो ते केक वगैरे बनवून झाल्यानंतर मी खाऊन वगैरे घेतला मस्त आणि मग थोडं रेस्ट घेतलं असेल आणि मग तो आवरून वगैरे आम्ही सगळे निघालो. आम्ही सगळे म्हणजे मी, पप्पा, दादा, आम्ही तिघं निघालो. दादाला कल्याणला ड्रॉप करायचं होतं तिकडे. ते सगळे टॅक्सीने जाणार होते, सगळं ग्रुप मिळून. सो त्याला तिथे ड्रॉप केलं आणि मग रात्री 3 वाजता, टाईम पण सांगते, तर रात्री 3 वाजता आम्ही गेलो होतो ड्रॉप करायला. तेव्हा एकदम सगळं सामसूम होतं. तर त्याला ड्रॉप केलं आणि मी आणि पप्पा निघालो आम्ही रिटर्न यायला. तर रिटर्न येताना पण रस्त्याला कुठल्याच गाड्या नव्हत्या. सो आरामात मस्त गाडी चालवली आणि आम्ही रिटर्न यायला आम्हाला म्हणजे 3-3:30 वाजता आम्ही घरातून निघालो होतो आणि रिटर्न यायला आम्हाला 4-4:30 वाजले आणि तेव्हा शांतपणे मी झोप घेतली. सो येस, आजचा व्लॉग मी परफेक्ट शूट नाही केला कारण की केक कंप्लीट करायची मला खूप घाई होती आणि केक सगळे कंप्लीट झाल्यानंतर एक केक गेले. त्याच्यानंतर परत आमची घरात एका साईडला पॅकिंग पण चालू होती आणि मग हा सगळा आजचा दिवस संपला 4-4:30 वाजता. सो व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. चलो, बाय बाय, गुड नाईट.